अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा? आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, गेला हे आंदोलन करताच येणार नाही. करता की मान्य सर्वोच्च न्यायालय तक्रार देण्यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात आलेला आहात. काय नेमकी तुमची मागणी आहे? सामान्य माणसासाठी भारताचं संविधान आहे आणि सामान्य मुंबईकरला, आम बंबई वालों को किसी तरह की तकलीफ न हो, कोणता त्रास नाही झाला पाहिजे, ही प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आणि ती जिम्मेदारी पोटी ज्या प्रकारे राजकारण मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे, ठरवून करत आहे, पवित्र हिंदूंच्या आयुष्यामध्ये, जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र सगळ्यात सर्वंकष मोठा उत्सव असतो. त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित, राजकीय आतड्यातले जे कातडे असतात राजकीय, अशा लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे हे सगळं करत आहे. जरंगेचा हेतू शुद्ध नाही. मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरंगे आहे. आणि त्याचबरोबर जरंगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत. समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे, मुंबई आर्थिक राजधानीला वेठीस धरणारे, घुसो घुसो घुसू, हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे? आणि अशा गोष्टींना लगाम लावणे, त्याचबरोबर ज्या गोष्टी परमिसेबल नाहीत लॉमध्ये त्या गोष्टी घडून आणूच असं म्हणण्याचं धारिष्ठ दाखवणे. सांगायचंच म्हणजे गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते, गणपती बाप्पाचं जे प्रतिष्ठापना करण्यासाठीचा जो उत्सव असतो तो ठराविक असतो. आता म्हणे आम्ही अंतरवलीपासून मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा? आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का? आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत, उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही. हे सत्य आहे. जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील, दलित पॅंथरचे असतील, इतर सगळ्या संघटनांचे असतील, त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे. जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत, जे खालच्या भाषेत जाऊन बोलत आहेत, प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करत आहेत, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात.